नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,62,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। शेतकरी बांधवांनो, जरा तुम्ही कान देऊ नये का? कारण आजची बातमी साधी सुधी नाही। आता ही बातमी थेट तुमच्या बँक खात्याशी आणि घरच्या खर्चासोबत जोडलेली आहे। कित्येक दिवसांपासून ज्या पैशांची तुम्ही वाट बघत बसलाय, ज्या हप्त्याची चर्चा गावाच्या पाऱ्यापासून शेताच्या बांधापर्यंत सुरू आहे, त्या नमो शेतकरी योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख आता सरकारकडून सांगण्यात आली असून यावेळेस फक्त एक हप्ता नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात सलग मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता बराच काळ रखडला होता, म्हणून महाराष्ट्र शासनाने 9वा आणि 10वा हप्ता एकत्र जमा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला। आता गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही। केंद्र शासनाच्या PM किसान योजनेचा 24वा हप्ता देखील याच काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। म्हणजे एका बाजूला नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आणि दुसऱ्या बाजूला PM किसान योजनेचा 1 हप्ता असे मिळून 6,000 रुपये खात्यात येण्याची मोठी शक्यता आता तयार झाली आहे। इथेच घाई करून तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण पैसा खात्यात येणार ही बातमी जितकी महत्त्वाची तितक्याच महत्त्वाच्या काही अटी आपल्या महाराष्ट्र सरकारने समोर ठेवल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांना पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे। आता या अटींपैकी एक जरी अट तुमची राहिली, एक जरी अट तुम्ही पूर्ण केली नाही तर 6,000 रुपये डोळ्यासमोर असून देखील तुमच्या खात्यात जमा होणार नाही। म्हणून 2-3 मिनिटं तुम्ही शांतपणे माहिती ऐका, प्रत्येक मुद्दा तुम्ही समजून घ्या, लक्षात ठेवा आणि स्वतःचं काम अपूर्ण राहू देऊ नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, पण त्याआधी पूर्ण माहिती तुम्ही समजून घ्या, कारण अर्धवट माहितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे हप्ते अडकतात। तर शेतकऱ्यांनो, गेले बरेच दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता। शेतकरी रोज मोबाईल तपासत होते, बँकेचा मेसेज आला का ते पाहत होते, कुणी सेवा केंद्रात चौकशी करत होतं तर कुणी ग्रामपंचायतीत विचारणा करत होतं, पण हप्ता काही खात्यात पडत नव्हता। आता याच रखडलेल्या हप्त्यामुळे एक वेगळी परिस्थिती तयार झाली आहे। 9वा हप्ता वेळेवर आला असता तर शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 2,000 रुपये जमा झाले असते, पण 9वा हप्ता उशिरा आल्यामुळे आणि त्याच्यासोबत 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसानच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये जोडले जाण्याची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या महाराष्ट्र शासनाने दिली। म्हणजे रखडलेला 2,000 रुपयांचा हप्ता आता आणखी 4,000 रुपये सोबत घेऊन येणार असल्याची चिन्ह आता आपल्याला दिसत आहेत। आता असा विचार करा, एका छोट्या शेतकरी कुटुंबासाठी 6,000 रुपये म्हणजे हा काही फक्त आकडा नसतो। खताची पोती घ्यायची असतात, बियाणं आणायची असतात, औषध फवारणीचा खर्च भागवायचा असतो, मुलांच्या शिक्षणाची फी द्यायची असते, घरात किराणा भरायचा असतो। म्हणून ही रक्कम वेळेवर मिळणं अनेक कुटुंबांसाठी अक्षरशः मोठा दिलासा ठरू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनो, आनंदाची बातमी ऐकून तुम्ही खुश व्हा, पण शासनाने सांगितलेलं काम पूर्ण केल्याशिवाय तुम्ही निश्चिंत बसू नका। आपल्या महाराष्ट्र शासनाकडून संभाव्य तारीख देखील सांगण्यात आली आहे। आता त्या तारखेची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत, पण त्याआधी कोणती कामं पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे हे समजून घेणं तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं ठरेल। शासनाने अगदी स्पष्ट भूमिका घेतल्याचं सांगण्यात आलंय। आता आम्ही सांगितलेली कामं पूर्ण नसतील तर योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपली माहिती तपासावी, कागदपत्र जुळवावी, खातं सक्रिय आहे का ते एकदा तपासून बघावं आणि कोणतीही त्रुटी असेल तर ती लगेच दुरुस्त करून घ्यावी। शेतकऱ्यांनो, इतक्या दिवसांनी हप्ता खात्यात येण्याची आता वेळ जवळ आली आहे आणि यावेळेस एक नव्हे तर 3 हप्त्यांचे पैसे मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे बिलकुल निष्काळजीपणा करायचा नाही आणि हे पैसे तुम्ही गमवायचे नाहीत। शासनाने सांगितलेली कामं धोकादायक नाहीत, उलट तुमचा लाभ सुरक्षितपणे तुम्हाला भेटण्यासाठी ती अत्यंत गरजेची आहेत। त्यामुळे आजच ठरवा, कोणती अट अपूर्ण ठेवायची नाही, कोणतं कागदपत्र बाकी ठेवायचं नाही आणि कोणत्याही चुकीमुळे हप्ता थांबू द्यायचा नाही। आता पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट तुम्ही समजून घ्या। ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला होता, अशाच पात्र शेतकऱ्यांना पुढील 6,000 रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे ज्यांच्या खात्यात PM किसानचा 23वा हप्ता व्यवस्थितपणे जमा झाला होता, त्यांनी बिलकुल घाबरून जायची गरज नाही। त्यांची नोंदणी, पात्रता आणि खातं याची स्थिती व्यवस्थित असण्याची शक्यता जास्त राहते। पण ज्या शेतकऱ्यांना 23वा हप्ता मिळालेला नाही
त्यांनी हा विषय बिलकुल हलक्यात घेऊ नये. तुम्हाला पीएम किसानचा 23वा हप्ता मिळाला नसेल तर सर्वात आधी तो का अडला हे एकदा तुम्ही तपासून घ्या. नावात चूक असू शकते, आधार क्रमांक जुळत नसेल, बँक खात्याची माहिती चुकीची असू शकते, ई-केवायसी अपूर्ण राहू शकते, जमीन नोंदणीशी संबंधित काही चुका राहू शकतात आणि लाभार्थी स्थितीमध्ये काही अडचण राहू शकते. नेमकं कारण शोधल्याशिवाय फक्त हप्ता येईल म्हणून वाट बघत बसू नका, कारण जुन्या हप्त्याची अडचण दूर झाली नाही तर तुमचा पुढचा लाभ देखील थांबण्याची शक्यता वाढते. तर शेतकऱ्यांनो, स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही शेजारच्या नेट कॅफेमध्ये जा, कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जा किंवा मोबाईलवर तपासता येत असेल तर तुम्ही तो स्वतः तपासा. मोबाईलवर प्रक्रिया कठीण वाटत असेल तर जबरदस्ती करून चूक करू नका. सेवा केंद्रात जाऊन तुम्ही पीएम किसान योजनेचं स्टेटस काढू शकता. तुमचा हप्ता कोणत्या कारणामुळे अडकलेला आहे, कोणती माहिती अपूर्ण आहे, कोणती नोंद चुकीची आहे हे सगळं स्पष्टपणे तुम्ही समजून घ्या. काही जर चूक तुम्हाला वाटत असेल तर ती लगेच दुरुस्त करा आणि पुढच्या लाभापासून स्वतःला वंचित राहू देऊ नका. ज्या क्षणी पीएम किसान योजनेतील तुमची अडचण दूर होईल त्या क्षणी पुढील हप्त्याचा मार्ग देखील मोकळा होऊ शकतो. म्हणून 6,000 रुपयांचा लाभ बिलकुल गमवायचा नाही. तर पीएम किसानचा हप्ता पुन्हा सुरू होण्यासाठी लागणारी आवश्यक कारवाई तुम्ही तात्काळ करा. आता ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची नक्कीच ठरेल, कारण एक छोटी दुरुस्ती भविष्यातील अनेक हप्ते तुमचे वाचवू शकते. आता दुसरी अट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्यासोबत व्यवस्थितपणे लिंक केलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेचा पैसा थेट जमा होण्याची प्रक्रिया सुरळीतपणे होऊ शकते. पण आधार आणि बँक खातं लिंक नसेल तर तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता. म्हणून उद्यावर ढकलू नका. आजच बँकेत जाऊन आधार लिंक आहे का नाही ते एकदा तपासून घ्या. काही शेतकऱ्यांना वाटतं मागच्या वेळी पैसा आला होता म्हणजे आता सगळं काही व्यवस्थित असेल, पण बँक खातं जर निष्क्रिय झालं असेल, आधार सीडिंगमध्ये जर तुमची अडचण असेल आणि डीबीटी स्थिती जर बदललेली असेल किंवा दुसरं खातं डीबीटीला जोडलेलं असेल तर तुमचा पैसा अडकू शकतो. म्हणून फक्त अंदाजावर तुम्ही अवलंबून राहू नका. बँकेत जाऊन आधार सीडिंग, डीबीटी आणि खात्याची स्थिती एकदा तपासून घ्या. आधार लिंक नसेल तर लगेच प्रक्रिया पूर्ण करा. ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं त्यांनी फार काळजी करायची गरज नाही. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे मिळून 6,000 रुपये तुमच्या खात्यात 100% जमा होतील. पण आधार लिंक नसेल तर 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे थोडा वेळ आणि थोडीशी मेहनत खर्च करून तुम्ही आधार लिंक करून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. तर शेतकऱ्यांनो, फक्त आधार लिंक करण्यासाठी लागणारा छोटासा खर्च किंवा थोडासा वेळ पाहून बिलकुल तुम्ही मागे हटू नका, कारण 6,000 रुपयांचा लाभ याच आधारावर देण्यात येणार आहे. तुम्ही बँकेत जा, आवश्यक कागदपत्र घेऊन जा, आधार लिंक करून घ्या आणि तुमचं खातं एकदम 100% ओके करा. आजचं छोटंसं काम उद्याच्या मोठ्या लाभासाठी नक्कीच उपयोगी पडेल. आता तिसरी महत्त्वाची अट सुद्धा समजून घ्या. ती आहे फार्मर आयडी कार्ड. तुमचा फार्मर आयडी जर तयार नसेल तर योजनेचा तुमचा लाभ अडकण्याची शक्यता राहते. म्हणून फार्मर आयडी आहे का नाही हे लगेच तपासा. फक्त कुणीतरी सांगितलं म्हणून फार्मर आयडी तयार झालंय असं बिलकुल गृहीत धरू नका. अधिकृत नोंदीत तुमचा फार्मर आयडी दिसतोय का, माहिती बरोबर भरलेली आहे का, जमीन आणि तुमचा व्यक्तिगत तपशील हे सगळे जुळतात का हे एकदा तुम्ही चेक करा. फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर तयार करून घ्या, कारण फक्त जर तुमची फार्मर आयडीची नोंद नसेल, तुमच्याजवळ फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्हाला योजनेचा फायदा भेटणार नाही. आणि यावेळेस फक्त धोका या वेळच्या हप्त्यापुरता मर्यादित राहणार नाही. जोपर्यंत योजना सुरू राहील आणि तुमची नोंद अपूर्ण राहील तोपर्यंत पुढील हप्त्यांवर देखील याचा 100% परिणाम होणार आहे. म्हणजे पुढचे हप्ते सुद्धा तुम्हाला भेटणार नाहीत. म्हणून फार्मर आयडी ही साधी औपचारिकता समजू नका. भविष्यातील तुमच्या लाभाची ती एक किल्ली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने कठोर भूमिका घेतल्याचं सांगण्यात आलंय. सांगितलेल्या अटी पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देऊ नये. आता निर्णय तुमच्या हातात राहतो. छोट्या छोट्या अटी अपूर्ण ठेवून योजनेतून बाहेर पडायचं, ही सगळी कामं वेळेत पूर्ण करून लाभ घ्यायचा. 6,000 रुपये ही छोटी रक्कम नाही आणि पुढील हप्त्यांचा विचार केला तरी नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून अटी पूर्ण करा, कागदपत्र तपासा आणि स्वतःचा लाभ स्वतः सुरक्षित करा. आता चौथी आणि अंतिम अट सुद्धा समजून घ्या. ती आहे ई-केवायसी पूर्ण असणं. सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय पैसे वितरित केले जाणार नाहीत अशी भूमिका घेतल्याचं सांगण्यात आलंय. पण आता हप्त्याच्या तारखेपूर्वी
ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण होईल त्यांनाच पैसा जमा केला जाईल अशी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. म्हणजे ज्यांची ई-केवायसी पूर्ण त्यांचा हप्ता पुढे जाऊ शकतो आणि ज्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांचा हप्ता मात्र थांबू शकतो. म्हणून शेतकऱ्यांनो, इतके दिवस हप्त्याची वाट पाहून आता फक्त ई-केवायसी मुळे पैसा अडकला तर त्यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी नसेल. ई-केवायसी साठी तुम्ही सेवा केंद्रात जा, आवश्यक माहिती द्या, बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करा आणि स्टेटसमध्ये ई-केवायसी यशस्वी दिसते का, ई-केवायसी झालेली आहे का हे स्वतः तपासा. प्रक्रिया केली म्हणजे काम पूर्ण झालं असं समजू नका. अधिकृत स्टेटसमध्ये पूर्ण झाल्याची नोंद दिसणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. काही वेळा अंगठ्याचा ठसा जुळत नाही, मोबाईल क्रमांक अपडेट नसतो, आधार मधील माहिती वेगळी असते किंवा तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया अपूर्ण राहते. अशा वेळी पुन्हा प्रयत्न करा. संबंधित केंद्रात तुम्ही जाऊन चौकशी करा आणि काही जर चुका असतील तर त्या तात्काळ दुरुस्त करून घ्या. फक्त ई-केवायसी साठी 3 हप्त्यांचा लाभ गमावणं तुम्हाला बिलकुल परवडणार नाही. म्हणून आजच ई-केवायसी तपासून घ्या, उद्यापर्यंत थांबू नका. आता सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न, पैसा नेमका कधी येणार? आता समोर येणाऱ्या अपडेट प्रमाणे 25 जुलै ही संभाव्य तारीख सांगितली जाते. आता या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसानच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे मिळून 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता ही जी तारीख आहे ही तारीख फिक्स केल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 25 जुलैपूर्वी सर्व अटी पूर्ण करून घेणं त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आता पुन्हा एकदा 4 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. पीएम किसानचा 23वा हप्ता मिळालेला आहे का हे आधी तपासा. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासून बघा. फार्मर आयडी तयार आहे का याची एकदा खात्री करून घ्या. ई-केवायसी पूर्ण आहे का ते अधिकृत स्टेटसमध्ये एकदा स्वतः चेक करा. आता या 4 पैकी एक काम जरी अपूर्ण राहिलं तर 6,000 रुपयांचा जो लाभ आहे तो लाभ तुमचा अडकू शकतो. तर शेतकऱ्यांनो, आनंदाची बातमी मोठी पण सावधगिरी त्याहून मोठी ठरणार. गावात कुणी काही सांगेल, सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरतील, पण स्वतःची नोंद अधिकृत ठिकाणी तपासल्याशिवाय तुम्ही खात्री मानू नका. तुमचं पीएम किसान स्टेटस, बँक लिंकिंग, फार्मर आयडी आणि ई-केवायसी व्यवस्थित असेल तर पुढील लाभ मिळण्याचा तुमचा मार्ग नक्कीच सोपा होईल. म्हणून आजच तुम्ही कामाला लागा, उद्यावर ढकलू नका. शेजारच्या सेवा केंद्रात जा, बँकेत जा, आवश्यक कागदपत्र घ्या, चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्या आणि 25 जुलैपूर्वी तुमची पूर्ण तयारी करून ठेवा. कारण पैशाची वेळ आली की कागद शोधत बसणाऱ्याचा हप्ता अडकतो आणि वेळेआधी तयारी करणाऱ्याच्या खात्यात पैसे सरळ पोहोचतात. व्हिडिओमधील माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. आपल्या गावातील, नात्यातील आणि ओळखीतील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. कारण एका शेअरमुळे कुणाचं आधार लिंक होईल, कुणाची ई-केवायसी पूर्ण होईल, कुणाचा फार्मर आयडी कार्ड तयार होईल आणि कुणाचे 6,000 रुपये वाचतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुढील शेतकरी योजनांची माहिती वेळेवर मिळवत राहा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.